हाय, वेलकम टू ऑल ऑफ यू. टू द पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये आपण TET एक्झाममध्ये 30पैकी 30 मार्क्स मराठी या विषयामध्ये कसे घ्यायचे याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं. तर आपण फोकस सध्या मराठी विषय करत आहे, कारण की मराठी विषय जरी आपल्याला इझी वाटत असला आणि इझी विषय आहे, तर त्याच्यामध्ये आपण 30पैकी जवळपास 25+ तरी गेलो पाहिजे, किंवा 30पैकी 30 काही जण घेतात. तर आपलं टार्गेट असलं पाहिजे की या विषयामध्ये मॅक्झिमम मार्क्स कवर झाले पाहिजे. त्याच्यामुळे आपण याचं काही पार्टमध्ये डिवायडेशन केलं होतं. त्याच्यामध्ये पहिलाच पार्ट आपण केला होता तो म्हणजे पॅसेजचा. आता मराठी या विषयामध्ये काही प्रश्न म्हणजे जवळपास 8 ते 10 प्रश्न आपल्याला पॅसेजवर येतात, आणि हे फुकटचे प्रश्न असतात. हे अशा प्रकारचे प्रश्न आपण लिव्ह करून चालत नाही. मग त्याच्यामुळे पॅसेजवरचा एकही प्रश्न नाही सुटला पाहिजे. त्याच्यासाठी आपण पाहणार आहे की पॅसेज कशा प्रकारे आपण सोडवला पाहिजे. तर आज आपण मराठीचा एक पॅसेज पाहणार आहे. तर पहा, हा TETचाच पेपर आहे. या TETच्या पेपरमध्ये पहा, मराठी हा भाग लागला. याच्यामध्ये आता आपल्याला खालील उतारा वाचून त्यातील प्रश्न क्रमांक 31 ते 34ची उत्तरे पर्यायातून निवडायची आहेत. आता पॅसेज काही असं हार्ड नसते. आता मॅक्झिमम लोकांना पॅसेज सोडवता येते. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना पॅसेजबद्दल काही प्रॉब्लेम येत असेल किंवा थोडेफार क्वेश्चन कमी येत असतील, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर मराठीमधला आपण हा डिस्कस करत आहे एक पॅसेज. याच्यामध्ये 31 ते 34पर्यंत जी प्रश्न आहेत ते आपल्याला या पॅरेग्राफमधून सोडवायचे आहेत. आता हा जो उतारा दिला हा वाचायचा नाही. आधी काय करायचं, तुम्ही एक टेक्निक लक्षात घ्या की उतारा वाचण्याच्या आधी तुम्ही प्रश्न वाचून घ्यायचे. त्याच्यामुळे काय होईल, उतारा वाचताना तुम्हाला डायरेक्ट क्लिक होऊन जाईल की आपल्याला विचारलं काय ना आपल्याला पाहायचं काय. तर आपण पहिले क्वेश्चन वाचून घेऊ. क्वेश्चन वाचून आपण घेतले की त्याच्यावरून आपण उतारा वाचताना आपल्याला पूर्ण ते क्वेश्चनचे आन्सर जे आहेत ते क्लिक होत जातील. तर पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे, आधुनिक काळाचं मानचिन्ह कोणतं. तर मग आपण इथं काय फोकस करू की इथं आपल्याला मानचिन्ह विचारला. हा कीवर्ड आहे. हा कीवर्ड आपण लक्षात घेऊ, मानचिन्ह म्हणून. त्यानंतर मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती. तर आपण इथं लक्षात घेऊ मूलभूत जाणीव. ठीक आहे, पहिलं आपण लक्षात ठेवलं मानचिन्ह, दुसरं मूलभूत जाणीव. जेव्हा तुम्ही राज्यसेवेची एक्झाम देता किंवा UPSCमध्ये तर एकदम एक पॅसेज आणि एकच प्रश्न असतो, पण राज्यसेवेची एक्झाम देताना तुम्हाला हे खूप कामात पडेल. कीवर्ड लक्षात घ्यायचे. शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन नाही विचारलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला मानचिन्ह, मूलभूत जाणीव, साधन नाही. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे आपल्याला, शिक्षणाच्या अभावी माणूस कसा होईल. आता हा एक प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे की शिक्षणाच्या अभावी माणूस कसा होईल. ठीक आहे, तर आता आपण पॅसेज वाचायला सुरुवात करू. तो पॅसेज आपण सुरुवात करू का. आजच्या काळात सामाजिक आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. आता पहा, आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की बा शिक्षणाचे साधन काही नाही आहे, पण हा इथूनही तो सॉल्व्ह होते. आपण पुढे वाचू देऊ. व्यक्ती व समाजात, ठीक आहे काढून घेतो. तर आजच्या काळात सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे, इथं फोकस करा, सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडवणारेही ते एक साधन मानले जाते. याच्यावर आपल्याला प्रश्न आहे. पहा, ते कीवर्ड वाचल्याबरोबर इथं लक्षात आलं. त्यानंतर बर्ट्रांड रसेलनाही असेच वाटत होते की शिक्षणाने व्यक्ती बदलेल आणि व्यक्ती बदलली की समाजही बदलेल. प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसते. स्थितिशीलता ही त्याची अधिप्रेरणा असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितिशीलतेला हादरा देते, आणि गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. पाहून घ्या हा कीवर्ड मानचिन्ह आपण लक्षात ठेवला होता. पहिलाच प्रश्न याच्यावर होता की गतिमानता हे आधुनिक काळाचं मानचिन्ह आहे. तर आधी आपण याच्यावर फोकस करू. पहिला प्रश्न होता आधुनिक काळाचं मानचिन्ह कोणतं. तर आपल्याला समजलं गतिमानता हे आधुनिक काळाचं मानचिन्ह आहे. त्याचं उत्तर यायला पाहिजे गतिमानता. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलं. पुढे पाहू आपण. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचं साधन मानलं आहे. साधनावर एक प्रश्न होता, आपण तो पाहून घेऊ. शिक्षण एक सामाजिक जाणीवा निर्माण करणारं साधन. पाहून घे इथं. हा प्रश्न आपण पाहिला होता की सामाजिक व आर्थिक विकासाचं साधन, सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचं साधन, व्यक्ती व सामाजिक परिवर्तनाचं साधन. पण आपल्याला विचारलं होतं कोणतं साधन नाही. हे तिन्ही ऑप्शन वर पॅसेजमध्ये आहेत, पण हे स्थितिशीलतेचं नाही आहे. म्हणजे उरला एकच ऑप्शन. तर म्हणून या प्रश्नाचं उत्तर 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे, स्थितिशीलता. 31 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपण काय काढलं, गतिमानता. आता हे आपल्याला आधीच क्लिक झालं होतं. मी तुम्हाला आणखी एक वेळ दाखवून देतो. त्याच्यामध्ये पाहिलं, आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचं साधन शिक्षणाकडे पाहिले जाते. म्हणजे कशाचं, सामाजिक व आर्थिक विकासाचं पहिला पॉईंट. त्यानंतर व्यक्ती व समाजात परिवर्तन घडवणारेही ते एक साधन मानले जाते.
हे दुसरं, व्यक्ती व समाजात परिवर्तन. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचं साधन. हे तिन्ही ऑप्शन आपल्याला त्या 33 नंबरच्या क्वेश्चनमध्ये दिसून येतात. एकच ऑप्शन आहे ते मग आपलं आन्सर. ठीक आहे. तर 33 नंबरचा क्वेश्चन पुन्हा तुम्ही फोकस करा. त्याच्यामध्ये आंबेडकरांनी म्हटल्यानुसार सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचं साधन, सामाजिक व आर्थिक विकासाचं साधन पहिल्याच लाईनमध्ये, हे दुसऱ्या लाईनमध्ये व्यक्ती व सामाजिक परिवर्तनाचं. तर आपल्याला विचारलेलं आहे कोणतं नाही, तर हे स्थितिशीलतेचं नाही आहे. ठीक आहे. तर पॅसेजमध्ये 3 आपल्याला भेटलेले आहेत. मग आता 2 प्रश्नाचे उत्तर तर आपण काढले. तिसरा आहे, शिक्षणाच्या अभावी माणूस कसा होईल, हा एक प्रश्न राहिला. आणि मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती. तर आता आपण याच्यावर फोकस करू. तर पहा, शिक्षण हे माणसाला विचार देते त्याच्या बुद्धीची. आता नेक्स्ट पॅरेग्राफ आपला चालू झाला. शिक्षण हे माणसाला विचार देते, त्याच्या बुद्धीची जोपासना करते, त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करून देते. त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. याच्यावर प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती, हा आपला दुसरा प्रश्न होता. तर काय, अस्तित्वाची जाणीव. पाहून घ्या, अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, अस्तित्वाची जाणीव ही जीवनातील मूलभूत जाणीव आहे. आता आपला 3 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. आता आपला शेवटचा क्वेश्चन राहिलेला आहे, तो म्हणजे क्वेश्चन एक वेळ लक्षात घ्या तुम्ही, की शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल. आता आपण ते बघू. आतापर्यंत आपल्याला ते पॅरेग्राफमध्ये भेटला नाही. तर पहा, अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. डॉक्टर बाबासाहेब तिचे महत्त्व पटवून देताना म्हणतात की उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. आपल्याला विचारलं होतं शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल. तर पाहून घ्या, शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध होईल. ठीक आहे. आणि दुसऱ्याचा गुलाम होईल, असे 2 आहेत. मग एक तर निर्बुद्ध किंवा दुसऱ्याचा गुलाम. ते निर्बुद्धचं ऑप्शन नाही आहे इथं, आपल्याला ऑप्शन आहे दुसऱ्याचा गुलाम, जे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. अशा प्रकारे या पॅसेजवर 4 प्रश्न होते. हा गद्य प्रकाराचा पॅसेज होता आणि हे 4ही प्रश्न आपण इझिली टॅकल केले. आता पॅसेज काही एवढा हार्ड नसते, परंतु तुम्ही जर विचार केला तर आपल्याला पहा, टोटल 30 क्वेश्चन मराठीमध्ये येतात. त्याच्यामधले जवळपास 10 क्वेश्चन हे तुमचे पॅसेजवरच सेट होत आहेत. म्हणजे हे 10 क्वेश्चन तुमचे चुकलेच नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर उरलेले जे 20 क्वेश्चन आहेत, त्या 20 क्वेश्चनमध्ये काही टॉपिक असे असतात जे एकदम इझिली असतात, तेही तुमचे कव्हर होऊन जातील. तर आता आज आपण याच्यावर एक म्हणजे पहिला पॅसेज आपण सोडून पाहिला. आपण TETच्या पेपरमध्ये आलेले आणखी काही पॅसेज त्याच्यामध्ये सोडू आणि त्याच्यानंतर आपण बाकीचं व्याकरण जे आहे त्याला सुरुवात करून टाकू. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. धन्यवाद.